या साईडनं सरळ गेलं की मंदिराचा रस्ता आहे. त्यांनी म्हणले माझं खाते म्हणून त्यांचा डोळ्या काढून माझ्या पिंडाला लावले. डोळ्या काढून लावले. आमचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा सद्गुरू बेलानाथ महाराजांचा राजेराय मठ आहे. हा मठ स्वामी महाराजांच्या उपस्थितीत झालेला पहिला मठ आहे गावातील. हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही गेलो होतो अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला. तर तिथून काही क्षण आम्ही इथून व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहोत. अक्कलकोटमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही भक्त निवासमध्ये राहण्याकरता गेलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही खंडोबा मंदिर, वटवृक्ष मंदिर, जे की आपल्याला सुरुवातीलाच भक्त निवास समोरूनच जावं लागतं वटवृक्ष मंदिरमध्ये, ते सुद्धा आम्ही इथे बघितलं. बाळप्पा महाराजांचा मठ, चोळप्पा महाराजांचा मठ, तसंच चोळप्पा महाराजांचा वाडा आणि घर, हे सुद्धा आम्ही तिथे बघितलं. आणि तिथे असलेला राजेराय मठ म्हणून आहे तिथे एक, तर तिथे सुद्धा आम्ही गेलेलो आहोत. तर तिथे सुद्धा खूप छान सुविधा आहेत राहण्याकरता वगैरे आणि महाप्रसाद सुद्धा असतो त्या ठिकाणी. राजेराय मठमध्ये महादरवाजा सुद्धा आहे, जे की स्वामी समर्थ महाराजांच्या उंचीचा बनवलेला आहे. आणि बरीचशी माहिती आपण राजेराय मठमधून घेतलेली आहे. तिथल्या अध्यक्षाकडून सुद्धा आपण खूप सारी माहिती घेतलेली आहे. तरी व्हिडिओ आपण संपूर्ण शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला आपण आता ब्लॉगला सुरुवात करूया. स्वामी समर्थांच्या मंदिरासमोरील मार्केट आहे. इथे तुम्हाला मूर्ती वगैरे सर्वच मिळते, प्रसाद वगैरे बघायला. मोराचे पंख बी आहेत ठेवलेले इथे. तर हे मंदिराच्या जे निवासस्थान आहे त्याच्या बाहेरचंच मार्केट आहे. स्वामींच्या मूर्ती वगैरे राहतात, छान मोर पिसा आहेत. मुलांसाठी छोटे छोटे मुलांसाठी खेळणे सुद्धा आहे, फोटो वगैरे सर्व काही. समोरच्या साईडला जेव्हा जाता तुम्ही त्या साईडला तुम्हाला नाश्त्याची व्यवस्था वगैरे असते. या साईडला बघू शकता आयुर्वेदिक औषधालयासारखं पूर्ण आयुर्वेदिक औषध मिळतील तुम्हाला इथे. इथं गेटच्या एकदम बाजूलाच आहे. या साईडला सुद्धा आहे आयुर्वेदिक औषध वगैरे मिळतील तुम्हाला. या हॉटेल श्री स्वामी समर्थाच्या बाजूलाच आहे. या साईडला आयुर्वेदिक औषध वगैरे मिळतील तुम्हाला. आणि या साईडला आपण मंदिराच्या साईडनं जाऊ शकतो. त्या साईडनं सरळ गेलं की मंदिराचा रस्ता आहे. मार्केटमधून जाता जाता मंदिराचाच रस्ता आहे. समोर जाऊन मंदिर लागते आपल्याला. वटवृक्ष मंदिराकडे जाणारा रस्ता. इथे तुम्हाला कलरचे असे पेढे बघायला मिळतात बघा. एकदम छान वाटतात असे कलरच्या पेढ्या. या साईडला आता इथे समोरच मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. तर इथून समोर जाऊन तुम्हाला हे बघा या साईडला मंदिरामध्ये प्रवेश करावा लागतो. तुम्हाला फोटो वगैरे लागले तर हे दुकान आहे इथे समोरच. त्यांच्याबद्दल माहिती सांगा. त्यांच्याबद्दल बघा, बेडर कन्हैया आहे. हे महादेवचं गुरु आहे ना. माझं नेऊद खातो, त्याचा नेऊद खातो म्हणले. त्यांनी म्हणले माझं खाते म्हणून त्यांचा डोळ्या काढून माझ्या पिंडाला लावले. डोळ्या काढून लावले. त्यांचं नाव काय मग? हे कन्हैया, बेडर कन्हैया. अच्छा, तुमचं गाव? हे अक्कलकोटच आहे. त्यांनी त्यांचं आमचा मठ आहे काळ्या वस्तीला. अच्छा, ठीक आहे. तुम्हाला जर नाश्ता करायचा असेल तर इथं सद्गुरू नाश्ता सेंटरवर एकदम चांगला नाश्ता मिळतो. इथे बघू शकता ताई वगैरे नाश्ता बनवता इथे. तर यांच्याकडे तुम्ही नाश्ता करू शकता. गेटच्या एकदम समोर डाव्या बाजूला आले तुम्ही तर इथे आहे सद्गुरू हॉटेल. तर इथं तुम्हाला एकदम चांगली भेटेल.
तर आम्ही पोहोचलो आहोत गुरु मंदिर, जे की आपण बाळप्पा मठ सुद्धा त्याला म्हणू शकतो. आणि इथं आल्यानंतर एक वेगळीच अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते, कारण की इथे स्वामींचे पावलं उमटलेले आहेत आणि स्वामींचं वास्तव्य नेहमी इथं असते. मठामध्ये आल्यानंतर खूप पॉझिटिव्ह आणि एकदम शांत वातावरण असं वाटते आणि मठाच्या बाहेर जाण्याची इच्छा सुद्धा होत नाही. मठामध्ये आल्यानंतर तुम्ही वरच्या साईडला बघू शकता स्वामींचे खूप छान छान आणि एकदम सुंदर असे फोटो लावलेले आहेत, जे की ओरिजिनल फोटो आहेत सर्व. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, जे की फरशीवरची ते निशाणे आहेत ते पूर्ण स्वामी समर्थ महाराजांचे पावले उमटलेले आहेत. सर्वीकडे बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये खूप सारे जागी असे उमटलेले आहेत, स्वामी समर्थ महाराजांचे पावले उमटले. आपण चाललो आहे तिकडे आता चोळप्पा मंदिरकडे. चोळप्पा महाराजांचा मठ आहे इकडे. या साईडला आहे बघा, इथं वाळलेल्या भाकरी सुद्धा मिळतात. आणि मठाच्या बाजूला सुद्धा हे यात्री निवास भवन सुद्धा आहे इथे. गाडी जाऊ द्या. हे बघा, हे आहे चोळप्पा महाराजांचा मठ, बघू शकता तुम्ही. हे बघा, अतिशय सुंदर प्रकारे अशी झालेली स्वामीची मूर्ती आहे वरती आणि बाकी सगळे देवी देवता आहेत. समर्थ जय जय स्वामी. चोळप्पा महाराजाचे मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर प्रदक्षिणा करताना डाव्याच बाजूला आपल्याला चोळप्पा महाराजांचे घर आणि चोळप्पा महाराजांचा वाडा देखील दिसेल.
श्री स्वामी समर्थ. चला द्या माझ्याकडे म्हटले ना इकडे आहे म्हणून. श्री स्वामी समर्थ. चोळप्पा महाराजांचा वाडा आणि त्यांचे तिकडे घर. त्या साईडला घर, या साईडला वाडा लिहिलेला आहे. चोळप्पा महाराजांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो खंडोबा मंदिरमध्ये, जिथे की श्री स्वामी समर्थ महाराजांचं प्रथम आगमन झालेलं आहे. स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आले होते तर सर्वप्रथम खंडोबा मंदिरमध्येच दिसले होते. खंडोबा मंदिरमध्ये दर्शन घेऊन आम्ही निघालो राजेराय मठमध्ये, जिथे की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उंचीचा महादरवाजा आहे. आणि तिथल्या मठाबद्दल आणि स्वामींच्या लीलांबद्दल आपण अध्यक्षांकडून थोडीशी माहिती घेतली, जी की आपल्याला समोर दिसेलच, ऐकायला मिळेलच. नक्की ऐका, खूपच छान माहिती त्यांनी दिलेली आहे आपल्याला. आपण जाऊ ना. मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची उभ्या स्वरूपात असलेली एक छानशी अशी मूर्ती आहे. खूपच छान मूर्ती दिसत आहे आणि दर्शन सुद्धा खूप छान होतं तिथे. राजेराय मठाबद्दल थोडीशी माहिती इथे आतमध्ये सुद्धा दिलेली आहे, तर ती तुम्ही इथे बघू शकता. याच्याच साईडला आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची 108 नामावली सुद्धा बघू शकता. तर चला मठाबद्दल आणि स्वामींच्या लीलाबद्दल थोडंसं अध्यक्षांकडून आपण माहिती घेऊया. नमस्कार, मी किसन झिपरे. हा आमचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा सद्गुरू बेलानाथ महाराजांचा राजेराय मठ आहे. हा मठ स्वामी महाराजांच्या उपस्थितीत झालेला पहिला मठ आहे गावातील. हैदराबादचे एक जागीरदार शंकरराव राजेराय यांचं नाव. त्यांना ब्रह्मसंबंधाने कुष्ठव्याधी झाल्या होत्या आणि त्या निरसनार्थ त्यांनी बरेच वैद्य हकीम केले, परंतु काही इलाज झाला नाही. म्हणून ते वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थयात्रेला जात होते. काशी वगैरे अशी वेगळी ठिकाणं केली आणि शेवटी ते गाणगापूरला अनुष्ठानासाठी बसले आणि पारायणी चालू केलं त्यांनी. तर तेव्हा त्यांना स्वप्नदृष्टांत झाला की मी अक्कलकोटात आहे. आणि इथं आल्यावर कळालं की स्वामी महाराज हेच दत्त स्वरूप आहेत. त्यांनी भक्तांसमोर संकल्प सोडला की जर मला बरं वाटलं तर मी काहीतरी देईन. तर भक्त म्हणाले 2000 रुपये द्या. शंकरराव म्हणाले की मी 10,000 रुपये देतो. आणि मग अशा पद्धतीनं स्वामी महाराज तिथं उठले, त्या जागेवरून वटवृक्षाखाली बसले होते आणि तिथून ते पार शेख रोदीर बाबांच्या दर्ग्याकडे चालते झाले. जाताना एक कब्रस्तान होता, त्याच्यामध्ये आपली छाटी टाकली आणि दर्ग्यावर थोडा वेळ थांबून आणि परत निघाले. आणि तेव्हा ते शंकररावांना म्हणाले की इथं कडुलिंबाचं झाड आहे, याचा पाला खा आणि याच्याबरोबर मिरे खात जा. आणि बस एवढं कडुलिंबाचा पाला आणि मिरे हेच त्यांचं औषध झालं. आणि अर्ध्या दिवसामध्ये त्यांच्या शरीराला गुण आला, औषध लागू झालं आणि ते व्याधीमुक्त होऊ लागले. तेव्हा ते 10,000 रुपये घेऊन आले परत महाराजांकडे आणि चरणी वाहते झाले. तेव्हा महाराज म्हणाले गावाबाहेर राम मंदिर आहे, त्याच्या बाजूला माझ्या पादुकांची स्थापना कर आणि मठ बांध. गावातले लोक म्हणाले की गावापासून फार लांब आहे, तर मठ आपण गावातच बांधूया. पण महाराज म्हणाले नाही, ते माझं विश्रांती स्थान असेल, मठ तिथंच बांधावं.
आणि अशा पद्धतीनं महाराजांच्या इच्छेनं आणि आज्ञेनं हा मठ झाला. महाराजांनी पायाचे ठसे दिले, त्याप्रमाणे पादुका करून घेतल्या आणि 1 वर्षभर काम चाललं आणि मठ बांधण्यात आला. आणि त्यानंतर 1 वर्षानंतर महाराजांनी आपला देह ठेवला. अर्थात महाराज इथं थांबले नाही जास्त काळ. इथं बरेच वर्ष जंगल वगैरे वाढलं, हिंस्र प्राणी राहायचे, गावाबाहेर होतं, त्यामुळे लोक ये जा करायचे नाही. पुढं एक 60-70 वर्षानंतर एक बालसाधू साईबाबांच्या वेशामध्ये गाणगापूर मार्गे आले अक्कलकोटला आणि त्यांनी याचं कार्य चालू केलं, या मठाचं जीर्णोद्धाराचं. लोक त्यांना साईबाबा म्हणायचे, पण बाबांनी आपलं नाव एका वेगळ्या पद्धतीनं भक्तांकडूनच ठेवून घेतलं. ते सद्गुरू बेलानाथ महाराज 2003 पर्यंत त्यांनी वास्तव्य केलं आणि आपला म्हणजे याच ठिकाणी त्यांनी महासमाधी घेतली. तर इथे येणारा भक्तगण या पादुकांवर, बाबांच्या समाधीवर स्वतः अभिषेक करू शकतो, पूजा अर्चा करू शकतो. इथं कुठलीही जात धर्म पंथ पाळला जात नाही. सर्व जाती धर्माचे लोक इथे येतात आणि मनोभावे आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन पूजा अभिषेक करू शकतात. आम्ही या ठिकाणी भक्तांसाठी 2 वेळचा महाप्रसाद ठेवलेला आहे. सकाळी अभिषेकानंतर त्यांना अल्पोपहार आणि चहाची सोय केलेली आहे. या व्यतिरिक्त इथं ग्रामीण रुग्णालय आणि इतर रुग्णालयात आजूबाजूला तिथल्या रुग्णांना 2 वेळचा मोफत महाप्रसाद देखील दिला जातो. ते लोकांना डबे पुरवले जातात. काही गावातील निराधार लोक येतात तिथं, त्यांनाही आम्ही डबे देतो. कार्य चालू आहे. आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं जातं. विविध शैक्षणिक कार्याला आमची मदत असते. मठामध्ये एक छोटं हॉस्टेल आहे की ज्या ठिकाणी 15-20 विद्यार्थी राहतात. त्यांना आम्ही सर्व सुविधा पुरवतो. त्यांच्या राहण्याची, जेवणाची पासून शैक्षणिक सगळ्या फीज वगैरे भरल्या जातात. अशा पद्धतीनं ट्रस्ट काम करतंय. या ट्रस्टमध्ये बाबांनी बेंगलोर, मुंबई, सोलापूर, अक्कलकोट येथील लोक घेतलेले आहेत आणि सगळ्या लोकांनी मिळून हा ट्रस्ट चालू केलेला आहे. इथं कोणतेही सोहळं कर्मकांड न करता केवळ नाम महात्म्य सांगत, महाराजांचं नाव घेत जे काय नाव दिलेलं आहे त्या नावाच्या याच्यातून, नामाच्या याच्यातून अभिषेक पूजा अर्चा केली जाते आणि भक्तांनी या ठिकाणी यावं, इथल्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि समर्थांसमोर आपलं मनोगत मांडून एक समाधान प्राप्त करून घ्यावं मी विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुमचं कार्ड ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. हो बोला बोला. स्वामींचा हा महादरवाजा आहे. स्वामींच्या उंचीप्रमाणे बांधलेला महादरवाजा आहे. स्वामींच्या उंचीचा हा, स्वामींच्या उंचीप्रमाणे बांधलेला. त्याची आठवण म्हणून हा तसंच पूर्ण महादरवाजा. त्यानंतर आम्ही शिवाजी महाराजांचे काही क्षण बघण्यासाठी इथे गेलेलो आहोत प्रदर्शन हॉलमध्ये, जे की आपल्याला भक्त निवासच्याच बाजूला आपल्याला बघायला मिळेल. आणि नक्की बघा तुम्ही, शिवाजी महाराजांच्या काळातली सर्व माहिती वगैरे आणि फोटोसहित माहिती आहे. खूपच छान माहिती मिळेल इथे आपल्याला महाराजांची. हे बघून झाल्यानंतर आम्ही लगेच
स्वामी समर्थ महाराजांच्या अन्नछत्रमध्ये गेलो. तिथे की 7 वाजतापासून लाईन लागते आणि तुम्हाला लगेच महाप्रसाद मिळायला सुरुवात होते तिथे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्त निवासकडे जाताना संस्थांचं एक उद्यान आहे. त्याच्यामध्ये बघू शकता आपण शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे आणि लहान मुलांसाठी सुद्धा खूप सारे खेळणे आहेत इथे आणि मोठ्यांसाठी वगैरे आराम करण्यासाठी खूप छान अशी सुविधा आहे. आणि या उद्यानामध्येच देखील आपण श्री स्वामी समर्थांची मूर्ती देखील समोर बघू शकता. का ना पकड त्याला. तर बघू शकता इथे श्री स्वामी समर्थ महाराजांची छान अशी मूर्ती आहे. सर्वांनी दर्शन घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चॅनलवरती जे आपल्या नवीन असतील स्वामी भक्त सर्व लोक त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जमल्यास शेअरसुद्धा करू शकता. थँक्यू सो मच.